राज्यामध्ये अनेक दिवसांपासून धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये वाढ होतीये। अशातच सक्तीने करण्यात येणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून पावलं उचलण्यात येत आहेत। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधिमंडळात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडलं। आंतरधर्मीय विवाहानंतर होत असलेल्या धर्मांतराच्या विरोधात हे विधेयक आहे। हे विधेयक क्रांतिकारी असून चर्चा करून हा कायदा मंजूर करावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे। सोमवारपासून महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकावर सभागृहात चर्चा होणार आहे। सक्तीने आणि आमिष दाखवून करण्यात येणारा धर्मांतर रोखण्यासाठी हा नवा कायदा प्रभावी ठरणार आहे। याच्यामध्ये अनेक तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। जर कुठली व्यक्ती किंवा कुठली संस्था अशा पद्धतीच्या कारवाया अशा पद्धतीचे प्रकरण त्या ठिकाणी करत असतील आणि मदत देखील करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रोव्हिजन ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे। याच्यावर विस्तृत चर्चा येणाऱ्या आठवड्यामध्ये विधानसभेत व्यक्तीसोबतच आपण संस्थेला देखील यात जबाबदारी निश्चितपणे व्यक्ती असो किंवा एखादी संस्था असो जे अशा पद्धतीचे उपक्रम राबवित असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल। नेमकी शिक्षा काय असणार आहे? शिक्षा याच्यामध्ये हे 5 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड त्या ठिकाणी आहे। रिपीटेडली जर का तो व्यक्ती किंवा ती संस्था आढळली तर त्याच्यामध्ये 7 वर्ष शिक्षा। आणि दरम्यान धर्म स्वातंत्र्य विधेयकावरून विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत। नेमकं या बिलाच्या मागची भूमिका काय सरकारची हीच कळत। धर्मांतर जबरदस्तीने करणं चुकीचं आहे, पण धर्मांतर करणं चुकीचं आहे हा वादातीत विषय। मला जर सन्मानाने माझा धर्म जगवणार नसेल तर मी दुसऱ्या धर्माचा मार्ग स्वीकारला तर त्याच्यात कोणाला काही वाईटही वाटायला नको। या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना। तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं। कुणीही जोर जबरदस्ती धर्म परिवर्तन करत असेल तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। पण या पार्श्वभूमीवर लोकांवर खोटे केसेस करणं, त्रास देणं हे सगळं दिसतंय आपल्याला। माझं काय म्हणणं आहे की आज LPG नाही लोकांच्या घरी, आज रेस्टॉरंट छोटे छोटे जे वडापाव स्टॉल्स ते बंद झालेत। देशामध्ये काय परिस्थिती आहे, लोकांचे रोजगार जात आहे आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही डिस्कस काय करता? हे कोई भी व्यक्ति अपनी मर्जी से अपना धर्म परिवर्तन कर सकता है, अपनी शादी ब्याह कर सकता है 18 साल की उम्र के बाद। ये संविधान ने उसको राइट दिया है, अगर उसमें क्या है पढ़ने के बाद ही बोल सकते हैं। ये विधेयक लाने की क्यों जरूरत पड़ी महाराष्ट्र गवर्नमेंट से? क्या विपक्ष सपोर्ट करेगा इस बिल को? नहीं, ये ऐसा है ना कि ये सारी विधेयक जो ला रहे हैं सिर्फ और सिर्फ मुसलमानों के खिलाफ कोई चीज़ लाना चाहते हैं लोग। ये जो है किसी तरह से मुसलमानों को मेजॉरिटी के अंदर उनको जो है ना नीचा दिखाना चाहिए। तर राज्यामधला धर्मांतर विरोधी कायदा नेमका काय सांगतो ते बघूया। जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून केलं जाणारं धर्मांतर रोखण्यासाठी हे विधेयक आहे। पोलीस महासंचालकांच्या विशेष समितीच्या अहवालावर विधेयक आधारित आहे। जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्याला 7 वर्षांची कैद आणि 5 लाखांचा दंड अशी शिक्षा आहे। कलम 14 मध्ये बेकायदेशीर धर्मांतरण करणाऱ्यांवर बंदी आणि दंडाची तरतूद करण्यात आली। कायद्याच्या कलम 9 मध्ये गुन्हे आणि शिक्षेची तरतूद आहे। धर्मांतराशी संबंधित अधिकाऱ्याकडे 60 दिवस धर्मांतरासाठी आधी ही नोटीस द्यावी लागणार आहे। तर धर्मांतर विरोधी कायद्यासमोर कोणते घटनात्मक आव्हानं आहेत तेही बघूया। याच वर्षी सुरुवातीला सुप्रीम कोर्टाकडून केंद्रशासित प्रदेश आणि 12 राज्यांना नोटीस देण्यात आलेली। कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याचे आदेश आहेत। कायद्याच्या घटनेतल्या काही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं याचिकाकर्त्यांचा आरोप आहे। दरम्यान सध्या कोणत्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आहे ते बघूया। ओडिशा, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या सगळ्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा सध्या अस्तित्वात आहे। झारखंड, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील हा कायदा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।